मित्रांनो, आज आपण जी घटना पाहणार आहोत ही घडली आहे नाशिकमध्ये. नाशिकच्या देवळाली भागात अजय सोनवणे नावाचा तरुण राहत होता. कॉलेज झाल्यानंतर त्याला नोकरी मिळाली. काही वर्षात तिथे तो कायमही झाला आणि त्याचा पगारही वाढला. त्यामुळे अजयने आता लग्न करण्याचा विचार केला. धुळे जिल्ह्यातील एका गावात राधिका नावाची सुंदर मुलगी बघितली. तिच्या घरच्यांनी होकार दिला आणि काही दिवसातच अजय आणि राधिकाच लग्न पार पडलं. आता नाशिकमध्ये भाड्यावरती फ्लॅट घेऊन तो आणि राधिका आनंदाने राहू लागले. बघता बघता त्यांच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालं. त्यावेळी अजय आणि राधिकाच्या घरात एका मुलाचा जन्म झाला. मुलगा लहानाचा मोठा होऊ लागला होता. त्यामुळे राधिकाने अजयकडे एखादं घर विकत घेऊ अशी मागणी करायला सुरुवात केली. अजयच्या देखील मनात होतं की आपलं हक्काचं घर असावं. त्यामुळे पगाराचा अंदाज घेऊन त्यांनी कर्ज काढून घर खरेदी केलं. घराचे हप्ते आता सुरू झाले होते. मुलगा देखील मोठा होऊ लागला होता. या दरम्यान मुलाचं नर्सरीमध्ये त्यांनी ॲडमिशन करून दिलं. अजयच्या सुखी संसाराचा गाडा सुरू झाला होता. अजय कंपनीत गेला की राधिका मुलाला शाळेत सोडायला जायची. असा नित्यक्रम सुरू होता. पण थोड्या दिवसांनी घर घेतल्यापासून अजय काहीतरी टेन्शनमध्ये दिसायला लागला. त्यामुळे राधिका जर अजयला काही बोलली तर तो रागात उत्तर द्यायचा. तो नुसता चिडचिड करायचा, कारण ही तसे होते. अजयने जे कर्ज घेतले होते त्याचा हप्ता खूप जास्त होता. त्यामुळे घरचा पैसा खर्च करण्यासाठी शिल्लकच राहत नव्हता. घरची परिस्थिती गरिबीची होती. त्यामुळे अडचणी वाढू लागल्या होत्या. रात्री अजय हा कंपनीतून आला की झोपी जायचा. त्यामुळे राधिकाला ज्याप्रमाणे तो पूर्वी वेळ देत होता तो आता बंद झाला. त्यामुळे राधिकाला घरात राहून शरीर संबंधाचा आनंद देखील मिळत नव्हता. घरात अजयचा चिडचिडा स्वभाव राधिकाला आवडत नव्हता. त्याच दरम्यान राधिकाला फेसबुकच्या माध्यमातून तिच्या कॉलेजचा महेश पाटील नावाचा मित्र भेटला. दोघांनी एकमेकांसोबत बोलणं सुरू केलं. महेशने राधिकाबद्दल माहिती विचारली. त्यावेळी तिने लग्न झालं असल्याचं सांगितले. त्यानुसार महेश हा महाबळेश्वर येथे राहत होता. कॉलेजमध्ये त्यांची शेवटची भेट झाली होती. त्यानंतर आता थेट फेसबुकवर त्यांचं बोलणं सुरू झालं. काही दिवस निघून गेले. राधिका आणि महेश यांचं फेसबुकवरून बोलणं वाढत गेलं. राधिकाला वाटत होतं की आपला पती आपल्याकडे लक्ष देत नाही. पहिल्यासारखं प्रेमाने बोलत देखील नाही. त्यामुळे राधिकाने महेशबरोबर मैत्री वाढवायला सुरुवात केली. पती कंपनीत गेला की राधिका महेशबरोबर गप्पा मारायची. या दोघांच्या गप्पांमध्ये दोघं प्रेमात गुंतले. दोघांचा प्रेमाचा गुलकंद आता जवळ येण्याची वाट पाहू लागला होता. राधिकासाठी अजयने घर खरेदी केलं. त्याचे हप्ते भरताना त्याची दमछाक झाली. मात्र ही राधिका अनैतिक संबंधात अडकत होती. महेशने राधिकाला विचारलं, आपण किती दिवस असंच बोलत राहणार? तुझी भेट होईल का? तेव्हा राधिकाने होकार दिला. राधिकाने पती कंपनीत गेला. मी मुलाला शाळेत सोडायला जाते, त्यावेळी आपण बाहेर भेटू, असं सांगितलं. त्यानुसार महेश एक दिवस नाशिकमध्ये आला. महेशने राधिकाला मोबाईलवर लोकेशन पाठवलं. राधिकाने मुलाला शाळेत सोडलं आणि रिक्षा करून महेश जिथे थांबला होता त्या हॉटेलवर ती पोहोचली. त्या ठिकाणी दोघांनी चहा घेतला. महेशला पाहून राधिकाला आनंद झाला. दोघांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना राधिकाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सगळं सांगितलं. पती अजय तिला पाहिजे तेवढे सुख देत नाही. कामाच्या नादात तो जास्त रागीट झाला आहे. नुसता चिडचिड करतो. प्रेमाने बोलत देखील नाही. त्यामुळे उगच लग्न केलं असं वाटत आहे, असं तिने सांगितलं. गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही सोबत झोपलो देखील नाही, असं राधिकाने सांगून टाकलं. महेशच्या सर्व गोष्टी लक्षात आल्या होत्या. त्यानुसार त्याने राधिकाला, मी 1 दिवस इथेच थांबतो, आपण उद्या लॉजवर भेटू, असं सांगितलं. दोघांची भेट जवळपास 4 तास चालली. त्यानंतर महेशने एका लॉजचं नाव सांगितलं. उद्या शाळेत आल्यानंतर भेटायला येईल, असं तो बोलला. तो दिवस निघून गेला. दुसऱ्या दिवशी राधिका मुलाला घेऊन शाळेत गेली आणि महेशने सांगितलेल्या लॉजवर पोहोचली. त्या ठिकाणी महेशने एक रूम आधीच बुक केली होती.
तिथे राधिका आणि महेश यांचे 4 तास शरीर संबंध झाले. महेशच लग्न झालं नव्हतं. लग्नाआधी त्याला मैत्रीण असलेल्या राधिकाने सुख प्राप्त करून दिलं होतं. तर राधिकालाही अनेक महिन्यांपासून सुख मिळालं नव्हतं. ते सुख आता महेशकडून ती घेत होती. जो काही प्रकार झाला तो राधिकाने घडवून आणला होता. काही दिवसांचा कालावधी निघून गेला. महेश जेव्हा राधिकाला बोलून घेईल तेव्हा नाशिकमध्ये यायचा. दोघंही रंगारंग कार्यक्रम करायचे. राधिकाच्या आयुष्यात महेश आला होता. त्यामुळे ती आता आनंदात होती. तिचा पती मात्र तणावात होता. रात्री राधिकासोबत संबंध करायला देखील तो नकार देत होता. घरात दुसरं कोणी नसल्याचा फायदा राधिका घेत होती. पण म्हणतात ना, अनैतिक संबंध जास्त दिवस लपून राहत नाहीत. एक दिवस तिच्या पतीने राधिकाचा मोबाईल बघितला. त्यावेळी महेश नावाच्या मुलासोबत राधिका खूप बोलत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. दोघांनी एकमेकांचे लोकेशन शेअर केल्यास देखील मोबाईलमध्ये दिसलं. आता अजयच्या डोक्याचा ताण वाढला होता. कंपनीच काम, कर्जाचे हप्ते आणि बायको राधिकाचे असे मेसेज बघितल्यामुळे त्याला कळत नव्हतं की आता काय करावं. आपण राधिकासाठी कर्ज घेतलं, पण राधिका मात्र दुसऱ्याच्या खाली जात असल्याचं समोर आलं. राधिकाने महेशला आज वेळ असेल तर भेटायला ये असं सांगितलं होतं. जे काही बोलणं झालं होतं ते अजयला कळालं होतं. त्यामुळे अजयने एक दिवस सुट्टी घेतली. मात्र कंपनीत जात असल्याचं नाटक केलं आणि घरातून तो बाहेर पडला. मुलाची शाळेत जायची वेळ झाली होती. त्यावेळी राधिका सर्व काम ओळखून महेश थांबलेल्या लॉजवर जायला निघाली. तिचा पती देखील त्या ठिकाणी जाऊन लपून त्यांची वाट बघू लागला. काही वेळातच राधिकाने मुलाला शाळेत सोडलं आणि लॉजमध्ये गेली. असं तिच्या पतीने पाहिलं. काही वेळातच अजय म्हणजे तिचा पती देखील त्या लॉजमध्ये गेला. काही वेळातच अजय हा राधिका आणि महेश असलेल्या रूमच्या बाहेर जाऊन थांबला. त्यावेळी महेश आणि राधिका त्यांच्या संबंधात गुंतले होते. अजयने रूमची बेल वाजवली. त्यावेळी महेशने दरवाजा उघडला. दारात अजय पाहताच महेशची बोबडी उडाली. महेश बाहेर उघडा झाला होता म्हणून आतमध्ये काय चालू होतं हे अजयच्या लक्षात आलं. रूममध्ये शिरताच राधिका विचित्र अवस्थेत होती. आता राधिका हैराण झाली. परती अजयने सर्व काही पाहिलं आणि राधिकाला घेऊन तो घरी गेला. घरी गेल्यानंतर काही वेळातच त्याने तिच्या घरी फोन लावला. मुलीने जो पराक्रम केला तो सांगितला. आता राधिकाला नांदवायची इच्छा नसल्याचं त्याने स्पष्टपणे सांगून टाकलं. दुसऱ्या दिवशी अजयने गावाकडून आईला नाशिकला बोलवून घेतलं आणि राधिकाला तिच्या गावाकडे सोडायला गेला. कारण सर्व पतीच्या पाठीमागे सुरू होतं. काही दिवसातच अजयने राधिकाला सोडचिठ्ठी मागितली. त्यानुसार रीतसर अर्ज केला. मात्र राधिका आता त्याला विनवणी करू लागली. मी यापुढे असं करणार नाही. मात्र अजयने तिला घरात घेण्यास नकार दिला. मुलगा आता अजयकडे राहत आहे. अजयचे आईवडील त्याच्यासोबत नाशिकला राहतात. मात्र राधिकाने अद्याप ही सोडचिठ्ठी दिलेली नाही. मित्रांनो, समाजामध्ये जे काही घडत आहे त्यामुळे आपण सजग आणि सतर्कतेने राहणं ही काळाची गरज बनली आहे. राधिकाने जे काही केलं त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.